कौन हमें खोपकर है भाई, लोगों को धमकी उमकी नहीं देने का भाई, हिसाब में रहने का, क्योंकि हिसाब में रहना है बहुत जरूरी है। कानून के हाथ लंबे होते हैं, ये ध्यान में रखने का। ये राज ठाकरे हो या कोई भी हो भाई, मी काचा फोडणार आहे मल्टिप्लेक्स वाल्यांच्या। जर का मराठीची गळची पीप याच्या पुढे झाली तर मी काचा फोडणार मल्टिप्लेक्सच्या, क्योंकि लगता है ना भाई, दिखता है ना भाई, अरे चलता है ना भाई, क्यों तो स्टोरी देखने वाले को अपनी लगी। टन टन पैसा पैसा टन टन, ये रे पैसा नहीं चले भाई, नहीं चले। पब्लिक मांगती है इमोशनल लव स्टोरी, पब्लिक मांगती है इमोशनल लव स्टोरी। जे लोक या पिक्चर वर बोलायला येत आहेत ते लोकांनी पिक्चर बघितला का, कोणत्या थिएटरला बघितला? मां कसम खा के बोलना यार, झूठ मत बोलना। संजय बाबा, राज ठाकरे भैया ने तो भी जाके देखा है क्या फिल्म? आमचा सिनेमा ये रे पैसा 3 हा 18 जुलैला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित झाला। त्याला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आणि त्याच दिवशी सय्यारा नावाचा एक हिंदी चित्रपट यशराजचा प्रदर्शित झाला आणि त्याला देखील अतिउत्तम प्रतिसाद त्याला मिळाला। आणि आज आठवडा म्हणजे मागच्या शुक्रवारी ये रे पैसा 3 रिलीज झालाय। बरोबर एका आठवड्याने म्हणजे दुसऱ्या आठवड्याला पण श्वास घेऊ दिला नाही आणि मल्टिप्लेक्सनी चित्रपटगृहामधनं ये रे पैसा 3 हा सिनेमा संपूर्णपणे काढून टाकला। म्हणजे माझा फोन आहे ना, म्हणजे अक्षरशः एकही शो नाही आहे। मी तुम्हाला दाखवतो। हे बघा, हे मुंबईमध्ये ये रे पैसा 3 जो गेल्या शुक्रवारी रिलीज झालाय त्याला असलेले शोज आहेत। हे बघा, केलं तुम्ही झूम? पण या गोष्टी आता वारंवार का होताना दिसतात? एकीकडे आपण बघतोय तर सिनेमा जर चांगला सुरू असेल तर मल्टिप्लेक्स वाला बिझनेसच करायचा आहे। हा बिझनेस करत असताना मराठीची गळचेपी का? मला एक गोष्ट माहिती आहे, हा माझ्यावर असलेला राग आहे। हा राग या मल्टिप्लेक्स वाल्यांनी, पण मी एक सांगतो, मी आता गप्प बसलोय। आता मी काही आंदोलन करत नाहीये, कारण मीच माझ्या चित्रपटांसाठी आंदोलन करावं हे मला पटत नाहीये, माझ्या मनाला पटत नाहीये। पण पुढे कुठल्याही दुसऱ्या इतर मराठी चित्रपटांना जेव्हा त्रास होईल, त्रास झाला, मी काचा फोडणार आहे मल्टिप्लेक्स वाल्यांच्या। जर का मराठीची गळची पीप याच्या पुढे झाली तर मी काचा फोडणार मल्टिप्लेक्सच्या। तुम्ही आज माझ्यावर राग काढलात ना, याचा बदला मी घेणार नक्की। चित्रपटाची जर अशी पद्धतीने गळचेपी होत असेल तर निश्चित निराशाजनक चित्र आहे। तुम्ही मल्टिप्लेक्स वाले तुमच्याकडनं सूड घेतायत अशी भावना आहे का? कुठेतरी आधीच्या आंदोलनाचा हा बदलाव नाही? मी कसं आहे, मी आतापर्यंत जी आंदोलनं केली आहेत ती मी मराठी भाषेसाठी, मराठी चित्रपट लागावे म्हणून केली आहेत आणि ह्यापुढे देखील करणार। फक्त मला माझ्या चित्रपटासाठी मीच आंदोलन करतोय हे मला कुठेतरी पटत नव्हतं, म्हणून मी काही आज सकाळपासून मी काही आंदोलन वगैरे मी काही नाही केलं आणि मी करणार देखील नाही। पण गेली 18 वर्ष सातत्याने मराठी चित्रपटगृहामध्ये लागावा म्हणून मी भांडतोय, मी आंदोलन करतोय आणि लावून घेतले चित्रपट। याचा राग जर काही मल्टिप्लेक्सवाले माझ्यावर अशा यांनी काढत असतील तर ठीक आहे ना, मान्य आहे मला। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आज अनेक नेत्यांनी ट्विट केलेलं आहे, एक्सपोज केलेले आहे। व संजय राऊत असतील, आता सुशांत शेलार जे मनसेचे नाही आहेत मात्र तुमचे मित्र आहेत, ते सुद्धा एका थिएटरमध्ये जाऊन ये रे पैसा 3 लावायचं कुठे ना कुठे मराठी भाषेसाठी सगळे एकत्र येतात असं तुम्हाला वाटतंय का? मला याचं खरंच कौतुक वाटतं की आज मराठी भाषेसाठी, मराठी चित्रपटांसाठी, मराठी मनोरंजन क्षेत्रासाठी आज मी पण शिवसेनेचे श्री संजय राऊत यांनी ट्विट केलं। त्यांनी देखील सांगितलं की मराठी ये रे पैसा लागत नाहीये, त्यांनी कुठे पक्ष बघितला नाही,
मी त्यांचे देखील आभार मानतो. सुशांत, मी यांचे देखील आभार मानतो. आणि इतर पक्षातली जी लोक जे म्हणून मराठी चित्रपटाच्या मागे ठामपणे खंबीरपणे उभे आहेत, मी त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. आता कुठे ना कुठे मी सांगता की मी माझ्या सिनेमासाठी काय करणार नाही. मात्र जर हे वारंवार होत असेल आणि जर एरियल पैसा 3चे स्क्रीन वाढले नाहीत तर मनसे पक्ष म्हणून जसं संदीप देशपांडे यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय तसं मनसे काय आक्रमक पवित्रा घेतलाय? नाही, मी याच्यावर मी स्वतः काही आंदोलन वगैरे जाऊन करणार नाहीये. कारण मला स्वतःला माझा चित्रपट लागा म्हणून मीच आंदोलन करतोय हे मला पटत नाहीये. पण मला याच्यामध्ये एक गोष्ट वाटते की माझ्या कलाकारांनी, माझ्या दिग्दर्शकांनी, माझ्या अख्ख्या टीमनी जी मेहनत घेतली आहे, तुम्ही एका आठवड्यामध्ये ठरवता कुठला सिनेमा चालणार नाही चालणार, आणि तुम्ही हिंदी सिनेमाला तुम्ही प्राधान्य देता. आणि हिंदी सिनेमा तुम्ही बघाल त्या प्लाझाला सगळे शो सह्यारला आहेत, एक शो मराठी सिनेमाला नाही आहे. बरं, माझा लावू नका तुम्ही. तुम्हाला अमय खोपकरवर राग आहे ना, अमय खोपकरचा सिनेमा लावू नका मल्टिप्लेक्समध्ये. इतर कुठलाही तुम्ही सिनेमा, मराठी सिनेमा मल्टिप्लेक्समध्ये लावा. माझी एवढी फक्त मागणी आहे. यावर नितेश राणेंना प्रश्न विचारण्यात आला की मराठी पिक्चरांना स्क्रीन दिली जात नाही, तर ते म्हणतात की आम्ही बोलतो डिस्ट्रीब्युटर्सला, आम्ही मिळून देतो त्यांना स्क्रीन, त्यांनी सरकारकडे द्यावं, सरकार त्यांना मदत करेल. तुम्ही सरकार दरबारी तुमचं म्हणणं मांडावं असं नितेश राणेंचं म्हणणं. मला माफ करा, पण जर का मराठी निर्मात्याला मराठी चित्रपट महाराष्ट्रामध्ये लागावा यासाठी सरकार दरबारी जाऊन याचना करावी लागणार असेल तर याच्यासारखी दुर्दैवाची गोष्ट कुठली नाही आहे. सरकारला सांगावं लागतं. आज तुम्ही मला सांगा, कायदा आहे ना हो, कायदा काय सांगतो की एक मल्टिप्लेक्स थिएटर जिथे 6 स्क्रीन आहेत त्यातल्या एका स्क्रीनमध्ये तुम्हाला कंपल्सरी मराठी चित्रपट लावावाच लागेल. आणि जर का हे 6च्या 6 स्क्रीनमध्ये जर का हिंदी सिनेमे लावणार असतील तर यांच्यावर कारवाई नको व्हायला. एकीकडे संजय राऊत तुमची पाठराखण करतायत, म्हणजे एकंदरीतच अर्थात पक्ष जरी वेगवेगळे असले तरी मराठीच्या मुद्द्यावरती शिवसेना, मनसे हे एका पेजवर होते, ते आतापर्यंत सगळ्यांनी बघितलेलं आहे, म्हणून त्याची चर्चा आहेतच. मात्र दुसरीकडे शिवसेनेकडे म्हणजे एकनाथ शिंदेच्या पक्षाकडनं सुद्धा तुमची भूमिका, तुमच्या मागे पाठराखण केली जाते. अर्थात या सगळ्या पक्षांमध्ये असणारे तुमचे हे मित्र आहेत, मात्र दोन्ही पक्षांकडनं सहयोग मिळतोय मनसेला. नाही, मी त्यांचे आभार मानतो, त्यांना मी धन्यवाद देतो. मला आत्ताच कळलं की आधी सुशांत शेलार यांनी आंदोलन केलंय एका मल्टिप्लेक्सच्या इकडे की मराठी चित्रपटाला थिएटर मिळावे म्हणून. खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपटांना थिएटर मिळावे म्हणून आंदोलन करावं लागतंय. यासारखी दुर्दैवी गोष्ट कुठली नाही आहे. नाही, मी सरकार दरबारी वगैरे जाणार नाहीये. हे कुठली भाषा आली सरकार दरबारी या, मग आम्ही बघू. सरकारने आमच्या मागे निर्बंधामागे ठामपणे उभं राहायला पाहिजे ना. पण तुम्हाला असं वाटतंय सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी पण याबद्दलचं वक्तव्य केलं पाहिजे किंवा याबद्दलच्या फक्त एरे रे पैसा 3 नाही तर प्रत्येक मराठी सिनेमासाठी सरकारने मराठी चित्रपटांच्या दरबारी यायला पाहिजे आणि मराठी चित्रपटांसाठी ठामपणे उभं राहायला पाहिजे. आपण जर पाहिलं तर मराठी भाषा असो, मराठी सिनेमा असो, यासाठी वेळोवेळी मनसे आंदोलन, भूमिका मांडताना पाहायला मिळते, पण सतत सरकारकडून दुर्लक्ष केलं जातं किंवा त्याच्यावर काहीच योग्य ते उत्तर आजपर्यंत मिळालं नाही. मराठी स्क्रीनसाठी सतत मनसेने आंदोलनं करणं, मल्टिप्लेक्स फोडणं, त्याच्यानंतर आपली भूमिका मांडणं, त्याच्यानंतर मराठी भाषेसाठी मनसेने रस्त्यावर उतरणं, या सगळ्या गोष्टी होतात, पण सरकार योग्य ते उत्तर का देत नाही. फडणवीस JNU मध्ये जाऊन सुद्धा म्हणतात की नाही, कसं आहे सरकारचं सोडावं, माझं याच्याबद्दल काय बोलायचं नाही. मला वाईट एका गोष्टीचं वाटतंय, ज्याचा मला प्रचंड त्रास होतोय, की ज्यांच्यासाठी आतापर्यंत मी उभा राहिलो, केसेस घेतल्या आमच्या लोकांनी, त्या या मनोरंजन क्षेत्रातला एकही माणूस बोलत नाही. एकही माणूस. खऱ्या अर्थानं दुर्दैव आहे. हीच गोष्ट खरं तर वाईट वाटते. आम्ही जे तुम्ही बोलताना भावूक झालेला आहात, नेमकं कुणी बाजू घेतली नाही, त्याचं दुःख नेमकं काय झालंय, म्हणजे कोण कोण बोलणं अपेक्षित होतं? नाही, माझी अनेक मराठी कलाकारांसोबत आम्हाला पाहिलं, पण आज कोणच पाठीशी उभं राहायला पाहिजे. नाही, माझी अपेक्षा नाही कोणाकडनं. कोणी नाही, मला याची काय
पण मराठी कलाकारांनी आपल्या मराठी सिनेमासाठी उभं राहिलं पाहिजे असं तुमची प्रामाणिक इच्छा होती पहिल्यापासून. ते आता येरे रे पैसा 3 मध्ये तरी त्यांनी थांबलं पाहिजे असं मला वाटतं का? ऍटलिस्ट सोशल मीडियावर तरी उभं राहायला पाहिजे होतं, ऍटलिस्ट बाहेर येऊन तरी उभं राहायला पाहिजे होतं. काय आहे काय तुमची इच्छा? 100% उभं राहायला पाहिजे होतं. माझ्याच बाबतीत नाही तर दरवेळेला फक्त आपापल्या चित्रपटांसाठी यायचं. मी आता थिएटर सांगतो की तुम्ही दरवेळेला जर का तुमच्या चित्रपटांना थिएटर मिळत नसतील तर तुम्ही शिवतीर्थावर राजसावंतगडी येता, पण जेव्हा इतर मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नसतील त्या तुम्ही उभं राहायला नको, तुम्ही बोलायला नको, तुम्ही तुमचं मत नको मांडायला. आज गेली 1 वर्ष आम्ही मेहनत करून हा सिनेमा बनवलाय. हिंदीमध्ये 5 मिनिटं. 5 मिनिट. वर आहे बघ ग्लास. ए नको नको पाणी नको. नाही. मराठी माणसं म्हणजे बोलल्या शेवटचं ते फार महत्वाचं होतं की आपल्या घरी जेव्हा वेळ येते तेव्हा सगळे शिवतीर्थ येतात. जेव्हा एक सामूहिक आवाज तेव्हा कोणाकडनंच या प्रतिक्रिया येत नाही. म्हणजे हा विषय नाही, तुम्ही बघा ना, कोण लक्षात आला नाही. जबर म्हणजे एंटरटेनमेंट बी त्याला तुम्हाला माहिती की फारसे पण म्हणजे माध्यमांच्याही हा विषय फार लक्षात आलेला नव्हता. जेव्हा संदीप बोलले काय कळलं की मराठी माणसाची कमजोरी आहे का, एकत्र येत नाही येत. तुम्ही मला सांग ना, आज शुक्रवार आहे, सगळ्यांना कळतं बुक माय शो ओपन केल्याच्यानंतर की 2 शोज आहेत. मी तुम्हाला दाखवलं आता 2 शोज आहेत फक्त. तुम्ही एका आठवड्यामध्ये चित्रपट काढता आणि सगळे शोज हिंदी चित्रपटांना देता. हिंदी करायचं. जे गुंडागिरी की भाषा चाली है ना, जो गुंडागर्दी की भाषा कर रहे हैं ना, मल्टीप्लेक्स के ऊपर पत्थरबाजी करेंगे. यह गुंडागर्दी की भाषा बम्बई में नहीं चले, यह बम्बई में नहीं चले. एक बात ध्यान रखना, फिल्म ये एंटरटेनमेंट है, यह पब्लिक डिमांड पे होता है भाई. पब्लिक डिमांड पे कौन सा फिल्म चाहती है पब्लिक, वही जो है मल्टीप्लेक्स वाले लगाएंगे भाई. कोई ऐसी वैसी जो फिल्म में लोगों को रुचि नहीं है, दिलचस्पी नहीं है, वो क्यों लगाएंगे ऐसी फिल्में. मैं ये समझता हूं कि मल्टीप्लेक्स वालों का एक अपना अधिकार है, प्रत्येकाचा अधिकार आहे. आर्टिकल 19(1)(g), आर्टिकल 19(1)(g), आर्टिकल 19(1)(g भारत का संविधान जो है हक देता है मल्टीप्लेक्स वालों को और थिएटर को और फिल्मी दुनिया को कि वो अपने मर्जी से अपना किरदार बता सकते हैं, अपने मर्जी से वो अपने को व्यक्त कर सकते हैं. और इसका खोपकर क्या नाम है खोपकर ही बताया ना कि कौन खोपकर है. एरे पैसा 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 में इंटरेस्ट नहीं. पब्लिक मांगती है इमोशनल लव स्टोरी. पब्लिक मांगती है इमोशनल लव स्टोरी. जो फिल्म हमारे आनंद पांडे जी की है, जो यशराज फिल्म ने बनाई है, ये ध्यान रखो. यशराज कहाँ और ये क्या नाम है खोपकर कहाँ. ये यशराज कहाँ और ये कहाँ खोपकर कहाँ. देखो भाई, फिल्म में तुम्हारे स्टोरी में ताकत है तो पब्लिक डिमांड करेगी, नहीं तो फिर कौन डिमांड करेगा. मेरा ये कहना है की ज्या प्रकारे म्हणजे व्यक्त झालेले आहे की दगड मारू किंवा काच फुटतील, जे काही आहे या बाबतीची गंभीर दखल जी आहे माननीय पोलीस आयुक्त मुंबई, माननीय पोलीस महासंचालकांनी घ्यावी. माननीय पोलीस आयुक्त मुंबई, माननीय पोलीस महासंचालकांनी घ्यावी. संबंधित पोलीस स्थानकातील अधिकाऱ्यांनी सुद्धा घ्यावी. कारण माननीय सर्वोच्च न्यायालयाचे तसे निर्देश आहेत
की अशी हिंसक गोष्टी करणारे जे लोक व्यक्त होऊन एक अरे पिक्चर तो पिक्चर है, तमिल हो या भोजपुरी हो, मराठी हो या हिंदी हो, फिल्म में ताकत होनी चाहिए, किरदार के सामने पब्लिक को खींच के। आणि ते जर अमय खोपकर जे कोणी आहे त्यांच्या पिक्चरमध्ये जर ती ताकद नसेल आणि थिएटरमध्ये कोणी बसत नसेल, लोक तिकीट घेत नसतील, तर मग अर्थ काय? मला सांगा संजय राऊत, बघा हे महिना फार उपासनेचा महिना आहे, याला बौद्ध तत्वज्ञानामध्ये वर्षावासाचा महिना म्हणतात. वेगवेगळ्या धर्मपरंपरेमध्ये जैनांमध्ये सुद्धा या महिन्याला फार महत्त्व आहे. आणि म्हणून संजय राऊत गणपती बाप्पा म्हणत खरं सांगायचं जे लोक या पिक्चरवर बोलायला येत आहेत ते लोकांनी पिक्चर बघितला का, कोणत्या थिएटरला बघितला? मां कसम खा के बोलना यार, झूठ मत बोलना. संजय बाबा, राज ठाकरे भैया ने तो भी देखा है क्या जाके? फिल्म देखा है तो बता देना भाई, कौन से थिएटर में जाके देखा है. सांगायचं तात्पर्य की मला असं वाटतंय की संजय राऊतांवरच एक पिक्चर अमय खोपकरनं काढावं, कारण मराठीचा तेवढा मी म्हणजे पिक्चरचा मी तेवढा हे नाही आहे. कारण मला ब्रेक जे मिळाला आहे ते हिंदी वर्ल्ड फेमस अशा याच्यातून मी आलेला माणूस आहे, बिग बॉसमधून, बिग बॉस 18 मधून आलेला माणूस आहे. त्यामुळे मी असं वाटतंय की अमय खोपकरांकडे एक स्कोप आहे. काय तर तुम्हाला सांगतो, संजय बाबा के ऊपर फिल्म निकाल, अमय बोल रहा हूं, हे अमय बाबू फिल्म निकाल संजय बाबा के ऊपर. लबाड़ गप्पा बंद करा. इसका गाना है ना एकदम फंटास्टिक, 3-4 भाषा को मिला के गाना बनाएंगे, मजा भी आएगा. संजय के गप्पा की फिल्म बहुत चलेगी भाई, बहुत अच्छी चलेगी, मजा. कहने का मतलब यह है, तुम्हाला सांगायचं तात्पर्य की पिक्चर हे तुम्ही काय बनवलंय आणि लोकांना काय पसंत पडतंय ह्याच्यावर डिपेंड आहे. तुम्ही पिक्चर जर तुम्हाला स्वतःला वाटतंय की मी खूप काहीतरी केलं, खूप वेगवेगळे म्हणजे शूट पॉइंट्स हे केले, खूप काहीतरी मी म्हणजे एखाद्या म्हणजे ओढून ताणून एखादी स्टोरी केली, ओढून ताणून आता स्टोरीचे दिवस गेले. आपण जर हॉलिवूडमधले जरी पिक्चर पाहिले तर तिथं सुद्धा ओढून ताणूनचे फिल्म येत नाहीत. त्याच्यामुळे एरे रे पैसा हे ओढून ताणून असल्यासारखं वाटतंय. त्यामुळं मला असं वाटतं की ही खरी गरज, एखाद्या प्रोड्युसरला नुकसान होतं आहे हे ठीक आहे, आम्ही तिथपर्यंत मान्य करतो की तुमचा फिल्म फ्लॉप होतं आहे असं तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला थिएटर नाही मिळत, परंतु शेवटी थिएटर देणं, थिएटरला काय चालवावं काय चालू नये हे सर्वस्वी अधिकार मल्टिप्लेक्सच्या थिएटरच्या मालकांचा आहे. आणि मला असं वाटतं की तुम्ही गुंडगिरीची भाषा करून किंवा तुम्ही फोडून टाकू तोडून टाकू म्हणून तुमच्याकडे प्रेक्षक वळणार नाहीत, दर्दी प्रेक्षक तुमच्याकडे येणार नाहीत. कारण प्रेक्षक है ना ये चाहने वाले होते हैं. अरे ऐसे चलते चलते पब्लिक है ना प्यार बरसाती है, उसे कहानी की और किरदार की जरूरत होती है. त्याच्यामुळे कुणाच्याकडे तरी भेटीला जाऊन पुष्प दिले म्हणजे माझा कौन अमय खोपकर है भाई, लोगों को धमकी उमकी नहीं देने का भाई, हिसाब में रहने का, क्योंकि हिसाब में रहना है बहुत जरूरी है. भाषा के ऊपर तोड़म ताड़ी की भाषा नहीं करने का. कानून है, कानून के हाथ लंबे होते हैं, ये ध्यान में रखने का. त्यांनी आरोप केला की मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्स देत नाही, थिएटर देत नाही, त्यामुळे मराठी चित्रपट चालत नाही. त्या ठिकाणी हिंदी चित्रपटांना त्यांनी गेल्या आठवड्यापासून जे सैयारा चित्रपटासाठी थिएटर दिलाय, माझ्या चित्रपटासाठी थिएटर दिलं नाही. बघा तुम्ही ज्या पिक्चरचं नाव सांगितलं सैयारा, ही एक लव्ह स्टोरी आहे. आणि हे दिवस कोणते आहेत? हे दिवस आहेत महाविद्यालय सुरू झालेले, म्हणजे परीक्षेचे दिवस नाही आहेत, नेमके महाविद्यालय शुरू झालेले आहेत. और कुंचम हर बच्चे का जो उम्र में आता है, जो कॉलेजों में जाता है, फर्स्ट ईयर सेकंड ईयर थर्ड ईयर, जो 18 साल से बड़ा होता है ना, कुंचम उसके दिल में एक आहट
एक महसूस होता है। याद है ना चंकी पांडे के पिक्चर, मेरे को लगता है इसमें भी चंकी पांडे जी का बेटा है। तर कसं असतंय की इसका अनिल कपूर का पिक्चर, वो हे कॉलेजवर, प्रेमावर, लववर आधारित जे पिक्चर असतात त्यांच्या ह्या दिवस मोसमचा दिवस आहे। बेमोसम तुम्ही काही बी आम्ही रिलीज करतो आणि ते लोकांनी जबरदस्ती पाहावं, हे असं कधी होत नाही। मला असं वाटतं की ये रे पैसा हे याच्या टायटलमध्येच आहे ना, हे म्हणजे भलताच मोठा गम दिसायला लागला। टायटलमध्येच लय गम दिसायला लागला। इतना गम दिख रहा है, पैसा 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 पैसा। हाँ, एक डायलॉग पुरता आमच्या कादर खानच्या ठीक होतं। हमारे कादर खान साहब के कैसे और हमारे शक्ति कपूर साहब के पोर के पहिया अंकल हमारे शक्ति साहब बोलते थे, और कादर खान साहब के भी डायलॉग होते थे पैसा पैसा। तर हे एका डायलॉग पुरता टायटल ठीक आहे, मला वाटतं पिक्चर एवढं हे टायटल नाही। आणि त्याच्यामुळं तुम्ही जे म्हणालेत ना की सयारा आणि ये रे पैसा, अगर मैं फिल्मी लाइन से अगर से मैं ये म्हणजे तुम्हाला हे सांगू, मी ॲनालिसिस सांगू, तर मला असं वाटतं की इट इज नॉट अ गुड टाईम त्या पिक्चरला। आणि जबरदस्ती करून, बरं ठीक आहे मल्टिप्लेक्सवाल्यांना आपण तुम्ही जबरदस्ती केली आणि तुम्ही आंदोलन करून म्हणले की अरे पण तुमचेच माणसं तिकीट काढून येणार आहेत का त्या पिक्चरला? क्या पिक्चर कब चलेगा भाई? मल्टीप्लेक्स के खाली कुर्सियों पे तो पिक्चर नहीं चलेगी ना। और कोई भी बिझनेसमॅन मल्टीप्लेक्समध्ये अशी आहे का? माहेरच्या साडीसारखी गर्दी आहे का? माहेरच्या साडीसारखी गर्दी आहे का? माहेरच्या साडीसारखी गर्दी आहे का तुमच्या ये रे पैसाला? पब्लिक डिमांड चाहिए भाई, पब्लिक डिमांड नहीं है। नो 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 नो। यावरूनच आता मराठी आणि हिंदी असा वाद याच्यामधून निर्माण होतो आणि त्यामध्ये संजय राऊतांनी सांगितले की मराठीच्या मुद्द्यासाठी सर्व लोक एकत्र येतात, परंतु मराठीचा मुद्दा हा कुठेतरी संपत नाही। मला वाटतं पिक्चर दुनियामध्ये, फिल्मी दुनियामध्ये असा काही कोणताच वाद नाही। आपण अशोक सराफ साहेबांना बघितलं असेल, आपण अनेक मराठी कलावंत ज्या मराठी पिक्चरमध्ये होत्या, कसे असतात, डब होऊन येतात, पण पब्लिक डिमांड न का पाते, क्योंकि लगता है ना भाई, दिखता है ना भाई, अरे चलता है ना भाई, क्यों? तो स्टोरी देखने वाले को अपनी लगनी चाहिए। टन टन पैसा पैसा टन। मल्टीप्लेक्सवरती अशी जर पुढच्या काळामध्ये जर गदा आली तर तुम्ही वकील म्हणून त्याच्या मागे उभा राहणार का? काय सांगणार? मल्टीप्लेक्सवर एका रेतीच्या वाळू एवढा तिनका जरी काचावर कोणी मारला, त्यानंतर काय परिस्थिती कायदेशीर उद्भवेल, कारण ती बाब मान्य न्यायालयांच्या लक्षात आणून दिली जाईल, मान्य ज्या काही प्रशासकीय यंत्रणा त्यांच्या लक्षात आणून दिली जाईल। कारण महामहिम राज्यपाल महोदयांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की भाषिक वादामुळं अर्थनीतीवर परिणाम होऊ शकतो, आणि जर आता डोळेच उघडणार नसतील अशा काही लोकांचे, बघा हे धंदा आहे, भाषेवर वाद निर्माण करून माझा लावा रे, माझा चालू द्या रे, हे धंदा करायच्या मागे लागलेत। पिक्चरच्या नावावर, पिक्चरचा माल कमवण्यासाठी काय करायला लागलेत की हिंदी भाषा, मराठी भाषेचा जो वाद निर्माण करून धंदा करायला पाहायला लागलेत। या नाही चलेगा। आणि मी म्हणेल दगड तर काय, तुम्ही एक कंकर बी मारू शकत नाही, आणि कंकर मारलेला कायदेशीर तुम्हाला ते परवडणार नाही। सध्या बॉक्स ऑफिसवर सय्यारा हा सिनेमा धुमाकूळ घालत आहे, मात्र त्यामुळे मराठी सिनेमा ये रे पैसा 3 ला थिएटर्स मध्ये शो मिळत नाहीये, स्क्रीन मिळत नाहीये। सय्यारा आणि ये रे पैसा 3 हे दोन्ही सिनेमे 18 जुलै 2025 रोजी प्रदर्शित झाले होते, आणि एकाच दिवशी 2 मोठे सिनेमे प्रदर्शित झाल्यामुळे ते क्लॅश झाले। त्यामुळे आता मराठी सिनेमाला थिएटर्स मिळत नाहीये, त्यावर मराठी कलाकार आणि थिएटर आणि चित्रपट निर्माते नाराजी व्यक्त करत आहेत। हा मुद्दा चर्चेचा विषय बनलाय। अशातच आता यावरून गुणरत्न सदावर्ते यांनी अमय खोपकरांना डिवचलाय। ये रे पैसा 3 या सिनेमाला कमी थिएटर्स उपलब्ध झाल्यामुळे अमय खोपकर यांनी संताप व्यक्त केलाय। ते म्हणाले की माझ्या सिनेमासाठी मी आंदोलन करणार नाही, मात्र इथून पुढे काचा फुटणार। ये रे पैसा 3 ला चांगला प्रतिसाद मिळतोय, मात्र दुसऱ्या आठवड्यात थिएटरमध्ये एकही शो दिला नाही। हा माझ्यावर असलेला राग मल्टीप्लेक्स वाल्यांनी काढलाय, असं खोपकर म्हणाले। अमय खोपकर यांनी संताप व्यक्त केल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी आता
या प्रकरणामध्ये उडी घेतली आहे। एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये गुणरत्न सदावर्ते म्हणाले की ये रे पैसा इंटरेस्टेड नहीं, पब्लिक को मांगता है इमोशनल लव स्टोरी। तुम्हारे स्टोरी में ताकत है तो पब्लिक डिमांड करेगी, नहीं तो फिर कोण डिमांड करेगा। आणि ते अभय खोपकर कोण आहेत, त्यांच्या सिनेमामध्ये जर ताकद नसेल, लोक तिकीट घेत नसतील, तर मग अर्थ काय, असं म्हणत सदावर्तेंनी अभय खोपकर यांना दिवसलाय। दरम्यान ये रे पैसा 3 या सिनेमाच्या कमाईबद्दल सांगायचं झालं तर या सिनेमाचं प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी 21 लाख 23 लाखांची कमाई त्यांनी केली आहे। आता पहिल्या दिवशी या सिनेमाचं 15 लाख कमवले होते, मात्र त्यानंतर थिएटर्समध्ये शो कमी मिळाल्यामुळे या सिनेमाच्या कमाईत घट झाली असून या सिनेमाचं जवळपास एकूण 78 लाखांची कमाई केली आहे। आता यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।